नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्यात खास बनवली जाणारी ही पारंपरिक कोकणी स्टाईल कैरी आणि सुका जवळा चटणी आज आपण बनवणार आहोत. खूपच चविष्ट आणि झणझणीत लागते. कच्च्या कैरीची आंबट चव आणि सुक्या जवळ्याचा खास फ्लेवर यामुळे ही चटणी भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागते. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया. सुकट कैरीची चटणी बनवण्यासाठी इकडे मी सुका जवळा एक छोटी वाटी घेतलेला आहे. तो स्वच्छ साफ करून निवडून घ्यायचा आहे. हा बघा. आणि तुमच्याजवळ जर सूप असेल तर आसडून घ्यायचा किंवा चाळणीने चाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात रेती वगैरे असेल तर ती निघून जाईल. मी आता हे साफ करून घेतलेला आहे सुका जवळा. सुका जवळा घेतलेला आहे तो स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तव्यामध्ये. हे बघा, मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत सुका जवळा पूर्ण घरात असा वास पसरला पाहिजे शेजाऱ्यांपर्यंत. मस्त असा भाजून घ्यायचा आहे. बघा, थोडा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि हाताने बघायचा कुरकुरीत असा दाबला जातो. आणि आपला जवळा आता भाजलेला आहे. तो गॅस बंद करूयात आणि हे थंड व्हायला द्यायचं आहे. जवळा भाजून घेतलाय तो थंड होईपर्यंत इकडे आपण चटणीसाठी लागणारं साहित्य बघूयात. त्यासाठी मी ओलं खोबरं 1 वाटी घेतलेलं आहे किसून, आणि 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 2 कमी तिखटवाल्या घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. 1 कैरी घेतली आहे, त्याची वरची सालं काढून टाकलेली आहेत. आणि 4 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मीठ टाकते. मिठाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं, कारण आपण सुका जवळा टाकणार आहोत नंतर वाटण्यासाठी. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक पहिलं फिरवून घ्यायचं आहे करून, आणि नंतर त्याच्यामध्ये जवळा टाकायचा आहे. मी पुढे दाखवते तुम्हाला. हे बघा, मिक्सरला मी बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे. कैरीचा कलर पण किती सुंदर आलाय बघा चटणीचा. आता यामध्ये आपण जवळा जो भाजून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, मस्त अशी कैरी सुकट चटणी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. कलर पण त्याचा बघा जवळा टाकल्यावर चेंज झालाय थोडासा. कैरीची आंबट चव आणि जवळ्याचा खास फ्लेवर, त्यामुळे ही चटणी खूप छान टेस्टी लागते. आता ही एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया चटणी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि कमी वेळात पटकन तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. किती सुंदर असा कलर दिसतोय बघा चटणीचा. आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.